नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, तुम्हाला जे स्क्रीनवर एन-एस-सीचं सर्क्युलर दिसतंय ना, हे सर्क्युलर खूप इम्पोर्टंट आहे. या ठिकाणी मार्केटचे सर्व टायमिंग दिलेत. पण मित्रांनो, यामध्ये एक टाईम आता मार्केटचं चेंज झालंय. पूर्वी मार्केट क्लोज होत होतं 3:30 पण आता मार्केट क्लोज होणार आहे 3:40 म्हणजे 10 मिनिट मार्केटचा टाइम आता वाढलेला आहे. आता हा वाढलेला 10 मिनिटाचा टाइम नेमका तुमच्या ट्रेडिंगवरती, मार्केटवरती, इन्व्हेस्टमेंटवरती आणि पूर्ण मार्केटच्या इकोसिस्टमवर काय आणि कसा परिणाम करणार आहे, डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. खूप इम्पोर्टंट आणि लेटेस्ट अपडेट आहे. एक्सचेंजकडून आलेलं हे अपडेट आहे. त्यामुळं हा व्हिडिओ बिलकुल मिस करू नका. आता सगळ्यात आधी हा बदल नक्की काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. 3 ऑगस्ट 2026 पासून इक्विटी डेरिव्हेटिव्ह म्हणजेच आपलं निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक ऑप्शन, स्टॉक फ्युचर या सर्वांच्या ट्रेडिंगची वेळ आता दुपारी 3:40 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी किती टायमिंग होतं? 3:30 आता होणार आहे 3:40. हे फक्त ऑप्शन आणि फ्युचरसाठीच आहे. इक्विटी कॅश सेगमेंटमध्ये म्हणजे रिलायन्स, टी-सी-एस सारखे शेअर्स तुम्ही डायरेक्ट विकत घेता ना, त्यात या नवीन सेशनचा समावेश असणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यात एक नवीन सेशन येणार आहे क्लोजिंग ॲक्युशन सेशन म्हणजेच कॅश असं म्हटलं जातं. हे कॅश फक्त त्या स्टॉकसाठी असेल जे एफ-एन-ओमध्ये स्टॉक अवेलेबल आहेत. बाकीचे सगळे नॉन एफ-एन-ओ स्टॉक ते नेहमीप्रमाणे 3:30लाच बंद होणार आहेत. पण थांबा, कन्फ्युजन होऊ देऊ नका. मी सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये क्लिअर करतोय. मित्रांनो, कॅश म्हणजे क्लोजिंग ॲक्युशन सेशन हे समजायला सोपं आहे. तुम्ही कधी गावच्या मंडीमध्ये गेला असाल, तर संध्याकाळी मंडी बंद होण्याच्या आधी व्यापारी सगळे एकत्रित येतात आणि शेवटची किंमत ठरवतात. आज टोमॅटो ₹40 न रेट बंद झालाय. अगदी त्याचप्रमाणे शेअर्समध्ये देखील होणार. आधी काय होत होतं, दुपारा 3 ते 3:30च्या दरम्यान व्हीवॅप म्हणजेच एव्हरेज प्राइस हीच क्लोजिंग प्राइस मांडली जायची. आता काय होणार आहे माहिती आहे का? आता ट्रान्झॅक्शन पिरियड असणार आहे. म्हणजे 3:15 ते 3:20 या वेळेत कोणतीही नवीन ऑर्डर टाकता येणार नाही. एक्सचेंज एक रेफरन्स प्राइस कॅल्क्युलेट करेल. त्यानंतर 3:20 ते 3:25च्या दरम्यान कॅश ऑर्डर एंट्री पिरियड इथं तुम्ही लिमिट किंवा मार्केट या दोन्हीपैकी ऑर्डर टाकू शकता, नाही असं नाही. 3:25 ते 3:30च्या दरम्यान फक्त लिमिट ऑर्डर, मार्केट ऑर्डर इथं तुमची पडणार नाही. आणि 3:28 ते 3:30च्या दरम्यान रँडम ऑर्डर क्लोज देखील होतील, तुम्हाला न विचारता. आणि सर्वात महत्त्वाचं एफ-एन-ओसाठी मात्र 3:40 पर्यंत नॉर्मल ट्रेडिंग सेशन असणार आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी एक मुद्दा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, एन-एस-सीने हे का केलं? एक छोटी गोष्ट सांगतो. समजा तुम्ही पुण्याला राहता आणि तुमचा मित्र लंडनला राहतो. तुम्ही रोज 3:30ला फोन बंद करता. पण लंडनमध्ये तर तेव्हा बाजार नुकताच सुरू झालेला असतो. दुपारा 12:30 वाजता यूके टाईम म्हणजे भारतात साधारणतः 6 वाजता. पण युरोपियन प्री मार्केट ॲक्टिव्हिटीज ना 3:30 ते 4च्या दरम्यान आपल्या मार्केटवर परिणाम करतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात काही घडलं, तर आपलं मार्केट आधीच बंद झालेलं असतं. तर दुसऱ्या दिवशी गॅप अप किंवा गॅप डाउन मिळतो. हे टाळण्यासाठी एन-एस-सीनं हा जो बदल आहे तो केलेला आहे. क्लोजिंग प्राइस अधिक ॲक्युरेट बनवणं हा याच्या पाठीमागचा मेन उद्देश आहे. कॅशमुळं मार्केट मॅनिप्युलेशन कमी होईल असं सांगितलं जातंय. आणि शेवटच्या क्षणी जे काही आर्टिफिशियल प्राइस मूव्ह येते ना, ते देखील टाळण्याचा उद्देश या ठिकाणी एक्सचेंजचा असलेला दिसून येतोय. आता मित्रांनो, रिटेल ट्रेडरसाठी 3 महत्त्वाचे फायदे आहेत. आता मेन विषय होतो. आपला फायदा काय होतोय? आता घाई संपणार. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे आधी 3:15 3:20च्या दरम्यान तुमचा कोणताही ब्रोकर असेल, तर तो काय करायचा, तुमची ऑर्डर ऑटो स्क्वेअर अप करायचा. त्यावेळेला मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी पण जास्त असायची. तुम्हाला हवी तशी किंमत मिळत नव्हती. आता एफ-एन-ओ मार्केट 3:40 पर्यंत चालणार आहे. म्हणजे तुम्हाला जास्त वेळ मिळेल पोझिशन मॅनेज करायला. आणि दुसरा फायदा काय होणार आहे माहिती आहे का? तर जागतिक बाजाराचा फटका आता कमी होणार आहे. समजा दुपारा 3:35ला 3:31ला मार्केटमधून एखादी मोठी बातमी आली, अमेरिकेच्या मार्केटमधून वगैरे, तर आधी तुम्ही काहीच करू शकत नव्हता. मार्केट आपलं बंद झालेलं असायचं. आता मार्केट 3:40 पर्यंत चालू राहणार आहे. त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपर रिएक्ट करू शकता. आणि तिसरा फायदा काय माहिती आहे का? प्राइस मॅनिप्युलेशन कमी होणार आहे. कॅशमुळं क्लोजिंग प्राइसला एक ॲक्युशन प्रोसेस मधून काढलं जाईल. म्हणजे एखादा बडा इन्व्हेस्टर शेवटच्या मिनिटात मोठा ट्रेड टाकून तो प्राइस मॅनिप्युलेशन करू शकणार नाही. क्लोजिंग प्राइस आता आपल्याला अधिक फेअर पद्धतीनं मिळणं अपेक्षित आहे. पण मित्रांनो बघा, बाजार बोलणं नेहमी दोन्ही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. या ठिकाणी हा मोठा बदल होतोय, पण इथं एक मोठा धोका देखील आहे, जे तुम्हाला सहजासहजी कुणी सांगणार नाही माझ्या माहितीनुसार. पहिला धोका काय माहिती आहे का? ओव्हर ट्रेडिंगचा धोका आहे. एक छोटी गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा.
आपण मार्केट 2:15ला 3:30ला मार्केटमधून आपण आउट होतो. पण आता तुम्हाला 10 मिनिट एक्स्ट्रा मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही दिवसभरात प्रॉफिट असाल आणि अजून एक 10 मिनिटं वेळ एक्स्ट्रा मिळतोय म्हणून तुम्ही ऑर्डर पण टाकू शकता आणि झालेला प्रॉफिट घालवू पण शकता. या ठिकाणी सर्वात मोठा रिटेलरसाठी धोका असा आहे, की तो ओव्हर ट्रेडिंगला बळी पडू शकतो. कारण मार्केट 3:30 ते 3:40च्या दरम्यान खूप व्होलाटाईल असणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. स्क्रीनच्या समोर जास्त वेळ बसणं म्हणजे चुका जास्त होण्याची शक्यता देखील आहे. म्हणजे थकलेल्या मनानं जर ट्रेड घेतला, तर तुम्हाला तो ट्रेड महागात देखील पडू शकतो. आता तिसरा धोका काय माहिती आहे का? अजूनपर्यंत हे सर्क्युलर आत्ता आलंय. त्यामुळं कोणत्याही ब्रोकरनं ह्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली नाही. ते ब्रोकर त्यांचे ऑटो स्क्वेअर ऑफ ऑर्डर कधी करणार, त्या संदर्भात कुठलेही अपडेट आलेले नाही. ते अपडेट आल्यानंतर ते पण तुम्हाला मी काय करेल, सांगेल. आता मित्रांनो, या बदलामुळं तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये बदल करावा लागेल का? तर नक्की मित्रांनो, तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये बदल करावा लागेल. तुम्हाला तुमच्या स्टॉप लॉसमध्ये बदल करावा लागेल. त्याचबरोबर अजून तुम्हाला मार्केटला रीड करण्यामध्ये देखील बदल करणं आता गरजेचं असणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि एक्सचेंजनं सांगितलं, की बाबा त्यासाठी आम्ही 2 ते 3 मॉक सेशन देखील घेणार आहे. त्यामध्ये तुम्ही नक्की पार्टिसिपेट करा, बघा. लाईव्ह मार्केटच्या अगोदर थोडंफार प्रॅक्टिस करून बघा, म्हणजे कशा पद्धतीनं गोष्टी या टाईम फ्रेममध्ये होतात. मित्रांनो, हे जे टाईमलाईन खूप महत्त्वाची आहे. 3 ऑगस्ट 2026 पासून हे फ्रेमवर्क लागू होतंय. एफ-एन-ओ मार्केटची वेळ 3:40 पर्यंत वाढवण्यात आली. 7 सप्टेंबर 2026 पासून प्री ओपन ॲक्विशनमध्ये देखील बदल केला जाणार आहे. म्हणजे हे खूप इम्पोर्टंट आहे. एन-एस-सी साधारणतः 2 मॉक ट्रेडिंग सेशन घेणं आपल्याला अपेक्षित आहे. मग आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीवरती काळजीपूर्वक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बघू काय होतंय, काय नाही हे येणाऱ्या दिवसच सांगणार आहे. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, हा जो बदल झालाय, हा तुम्हाला फायद्याचा होईल असं वाटतंय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा जर व्हिडिओ आवडला असेल, तर लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ट्रेडिंग करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा. कारण हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे, जे प्रत्येक ट्रेडरवर परिणाम करणारा अपडेट आहे. त्यामुळे तुम्हाला त्याची माहिती लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.